शेवग्याच्या शेंगा खाण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि खूप रोगांवर सुद्धा शेवग्याच्या शेंगा अत्यंत गुणकारी असतात. तर आज आपण शेवग्याच्या शेंगांचं एकदम सोपं असं सूप कसं करायचं ते पाहणार आहोत. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम मी 2-3 शेवगा स्वच्छ धुवून अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्याची सालं काढून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. एक 3 शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर कुकरमध्ये शेंगा मी ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो इथे मी चिरून घेतला आहे, बिया काढून टाकलेल्या आहेत. त्यानंतर एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे मी फ्रेश छान धुवून घेतलेली आहे, ती त्यामध्ये ॲड केली आणि आपल्याला साधारण 1 ते 1.5 कप पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. 1.5 कप साधारण मी इथे पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम हीटवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर कुकर थंड झाल्यानंतर आपण उघडून बघणार आहोत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 शिट्ट्यांमध्ये आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर ह्या शेंगा आता आपण स्ट्रेनरवरती काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित अशी शेंग शिजली गेलेली आहे. 3 शिट्ट्या इनफ होतात. तर मी इथे चाळणीवरती हे सर्व ओतून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि जे शिजवलेलं पाणी आहे ते आपण सूपमध्ये वापरणार आहोत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ज्या शेंगा आपण थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या, ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. शेंगा, टोमॅटो जे पण आपण ॲड केलं, शिजवून घेतलं होतं, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि छान असं आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची, ग्राइंड करून घ्यायचं व्यवस्थित. आणि जे शिजलेलं पाणी आहे तेच त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे इथे पळीने ॲड केलेले, जेणेकरून पेस्ट खूप छान व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने फाईन पेस्ट मी करून घेतलेली आणि ती पुन्हा एकदा स्ट्रेन करून घेणार आहोत, कारण शेवग्याच्या शेंगांना शेंगा असतात ते दाताखाली येऊ नयेत, म्हणून आपल्याला ह्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने छान असं मी हे स्ट्रेन करून घेतलेलं आहे आणि त्याचा आपला पल्प रेडी आहे. त्याच पाण्यामध्ये मी तो पल्प ॲड केला आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता. छान पल्प मिळाला आहे आणि आता आपण लगेच सूप करूयात. तर गॅस पेटवलेला आहे आणि कढई आपली गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाव ते अर्धा चमचा काळी मिरी पावडर ॲड करायची आहे. त्यानंतर मी इथे मिक्स हब ॲड केला 1 चमचा, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किपही करू शकता. त्यानंतर चवीपुरती आपण साखर ॲड करणार आहोत. साखरसुद्धा तुम्ही स्किप करू शकता आणि चवीनुसार मीठ, सैंधव नमक तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे, खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची. तर 2 ते 3 मिनटं मी हे व्यवस्थित असं उकळून घेतलेले तुम्ही पाहू शकता आणि छान बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर त्यामध्ये मी ॲड केली. पुन्हा 2-3 मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी आपण शेंगा शिजवून घेतलेल्याच होत्या. तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये त्यानंतर सूप तयार होतं. आता तुम्हाला आवडत असेल तर यावरती तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता आणि सर्व करू शकता. इथे मी फोडणी वगैरे काहीही दिलेली नाही आहे किंवा कॉर्नफ्लॉवर दाटसरपणासाठी आपण काहीही क्रीम वगैरे ॲड करत नाही आहोत. एकदम झटपट क्विक रेसिपी आहे, पण अत्यंत हेल्दी आहे. शेवग्यांच्या शेंगाचे अनेक उपयोग आहेत. पचनशक्ती सुधारण्याला मदत करतं, त्यानंतर आपली प्रतिकार क्षमता वाढवतं. ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असेल तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर हे झटपट आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचा सूप नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.